नमस्ते रिसर्चर्स, मी डॉक्टर गंधाली खळगे आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की नॉर्मॅलिटी टेस्ट कशी करायची. आता नॉर्मॅलिटी टेस्ट म्हणजे नक्की काय आणि त्याचं महत्त्व काय आहे, डाटा ॲनालिसिसच्या आधी ती का करायची. मुळात बऱ्याचदा होतं असं की आपल्याला टी टेस्ट करायची असते, आपल्याला एन करायचं असतं किंवा काही मल्टीव्हेरिएट रिग्रेशन्स करायचे असतात आणि डाटा नॉर्मल आहे की नाही हे न करता आपण डायरेक्टली टेस्ट रन करतो आणि त्याचे रिझल्ट चुकीचे येतात. म्हणजे SPSS हे तर सॉफ्टवेअर आहे, त्याला तुम्ही द्याल जसा द्याल डाटा, ज्या कमांड्स द्याल त्याच्या ते रन करून काही ना काहीतरी रिझल्ट दाखवतच असतं. परंतु त्याचे जे रिझल्ट्स येतात ते इंटरप्रिट करताना जर म्हणजे ते चुकीच्या पद्धतीने इंटरप्रिट केले गेले तर अल्टिमेटली आपला जो रिसर्चचं जे आउटपुट असतं ते कुठंतरी चुकीच्या पद्धतीनं इंटरप्रेट होत असतं. त्यामुळं सुरुवातीला काळजी घेताना हे घ्यायचं की आपली सॅम्पल साईज प्रोबॅबिलिटी बेस असते, नॉन प्रोबॅबिलिटी बेस असते, ह्या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. पण ॲक्च्युअल डाटा कलेक्ट झाल्यानंतर जे व्हेरिएबल आपण टेस्ट करणार ते नॉर्मली डिस्ट्रीब्यूट आहेत की नाही हे बघा. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन हे स्टॅटिस्टिकमधलं असं डिस्ट्रीब्युशन आहे की ज्याच्यामुळं डाटा हा सेंट्रल टेंडन्सीच्या दोन्ही बाजूला सिमेट्रिक आहे की नाही आहे, की तो एका बाजूला जास्त रिस्पॉन्सेस आहेत आणि दुसऱ्या बाजूला फार कमी रिस्पॉन्सेस आहेत, त्याला नॉर्मल नाही म्हटलं जातं. आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नॉर्मॅलिटी म्हणजे एक्झॅक्टली काय, त्याचं महत्त्व काय आणि ती टेस्ट करायची कशी आणि त्याचे कुठले पॅरामीटर्स आहेत की ज्या बेसवरती डाटा नॉर्मल आहे की नाही आहे हे प्रूव्ह होतं. जेव्हा आपण नॉर्मॅलिटी टेस्ट करत असतो तेव्हा डाटा नॉर्मल आहे की नाही हे बघण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा जर काही येत असेल तर स्क्यूनेस आणि कर्टोसिस. आता स्क्यूनेस म्हणजे नक्की काय, तर स्क्यूनेस म्हणजे की डाटा हा कोणत्या बाजूला किंवा सिमेट्री ही कशी आहे. आता डाटा जर सिमेट्रिक असेल म्हणजे हा जो मधला रेड कलरचा तुम्हाला जो कर्व दिसतोय तर असा ह्या पद्धतीचा जर डाटा असेल म्हणजे त्यांचा साधारणतः मीन जो असतो तो इथं मध्ये असतो, की ज्याला आपण यू म्हणू. तर हा जो आहे हा जर मिडलला असेल तर त्याला सिमेट्रिक डाटा म्हटलं जातं किंवा त्याला नो स्क्यूनेस किंवा नॉट स्क्यूड डाटा असं म्हटलं जातं. आता तोच जर डाटा त्याचे रिस्पॉन्सेस असे जर दिसत असतील ब्ल्यू कलर सारखे, ओके, तर त्याला पॉझिटिव्हली स्क्यूड म्हटलं जातं. आता पॉझिटिव्हली स्क्यूचा अर्थ असा असतो की स्क्यूनेस म्हणजे उतार किंवा स्लोप आपण ज्याला म्हणतो ना तो कुठल्या बाजूला आहे. ओके, तर इथं बघितलं तर स्लोप हा पॉझिटिव्ह बाजूला आहे म्हणून हे पॉझिटिव्हली स्क्यूड आहे. जरी हे दिसताना जर नंबर लाईन आपण ड्रॉ केली तर कसं असतं, साधारणतः उजव्या बाजूला असतात ते पॉझिटिव्ह नंबर असतात, मिडलला 0 असतं आणि डाव्या बाजूला असतात ते निगेटिव्ह नंबर असतात. मग इथं हा कर्व जरी आपल्याला निगेटिव्ह बाजूला जरी दिसत असला तरी त्याचा स्क्यूनेस जो आहे, जो स्लोप आहे तो पॉझिटिव्ह बाजू डायरेक्शन दाखवतो, त्यामुळे ते पॉझिटिव्हली स्क्यूड म्हटलं जातं. आणि जो ग्रीन कलरचा दिसतो तो निगेटिव्हली स्क्यूड असतो. म्हणजे ह्याचा जो उतार आहे तो निगेटिव्ह बाजूकडे आहे. ओके, त्यामुळे हे निगेटिव्हली स्क्यूड आहे. तर स्क्यूनेसचे 3 प्रकार आहेत. पहिला आहे सिमेट्रिक म्हणजे त्याला कुठलाही स्क्यूनेस नसतो, तो मिडलला म्हणजे जो बेल शेप, ह्याला बेल शेप कर्व म्हणतात. ओके, ह्या कर्वला बेल शेप कर्व म्हणतात आणि हा बेल शेप कर्व खूप मॅटर करतो जेव्हा आपण इव्हन हायपोथेसिस टेस्टिंग पण करत असतो तेव्हा ह्या बेल शेप कर्ववरती आपण काही म्हणजे फायनल जे कॅल्क्युलेशन्स असतात त्याच्या व्हॅल्यूज पुटअप करून आपण ते हायपोथेसिस ॲक्सेप्टेड आहे की रिजेक्टेड आहे हे पण थोडंसं कम्पेअर करून बघू शकतो. ओके, म्हणजे जेव्हा आपल्याला नो स्क्यू येईल, ओके, किंवा जेव्हा बेल शेप कर्व असतो, इन शॉर्ट जेव्हा बेल शेप कर्व येतो तेव्हा तो डाटा नॉर्मल असतो. आता हे झालं स्क्यूनेसचं. आता कुर्टोसिसच्या बाबतीत काय आहे, तर कुर्टोसिसच्या बाबतीत असं असतं की कर्व हा बेल शेपच असतो पण तो
तो एक फ्लॅट असू शकतो किंवा जो नॉर्मल डिस्ट्रीब्युशनला इथं ब्लॅक कलरमध्ये दिसतो तसा असू शकतो किंवा इथं ब्ल्यू कलरमध्ये जसा लेप्टोक्रिटिक म्हणजे अगदी पीक हे खूप उंच असं पीक आपल्याला इथं दिसतं. इथं हा पीक दिसत नाही, हा बेल शेप कर्व दिसतो मेसोक्रिटिकमध्ये आणि प्लॅटोक्रिटिकमध्ये कर्व अगदी असा फ्लॅट असतो. हा इथं असा दिसतोय असा अगदी फ्लॅट असतो. इथं त्याला उंचवटा असतो जो नॉर्मल असतो आणि इथं लेप्टोक्रिटिकला अगदी हे जसं पर्वताचं शिखर असतं तशा पद्धतीचा तो कर्व दिसत असतो. ओके, तर हे दोन बेसिक क्रायटेरिया आहेत की स्क्यूनेस आणि कर्टोसिस टेस्ट करणं. ह्याच्या शिवाय सुद्धा आणखी बऱ्याच टेस्ट आहेत. व्हिडिओच्या शेवटी मी उदाहरण एक घेणारच आहे की नॉर्मॅलिटी टेस्ट SPSS मध्ये कशी रन करायची आणि त्याचं इंटरप्रिटेशन म्हणजे त्याचं ॲक्च्युअली रिझल्ट्स कसे ड्रॉ करायचे म्हणजे काय व्हॅल्यू झाल्यानंतर किंवा काय कशा पद्धतीचा डायग्राम दिसल्यानंतर टेस्ट नॉर्मॅलिटी तो डाटा नॉर्मल आहे किंवा नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणारच आहोत. आता का टेस्ट करायची नॉर्मॅलिटीची म्हणजे फक्त डाटा डायरेक्टली हायपोथेसिस टेस्टिंगला किंवा रिलेशन जे काही कोरिलेशन वगैरे आहे किंवा रिग्रेशन आहे ते डेव्हलप करायला गेलं तर चालत नाही का? तर तसं अजिबात नाही. कारण एक आहे की नॉर्मॅलिटी जी आहे ती बेस आहे, बेस म्हणून कन्सिडर केली जाते. जेव्हा तुम्ही टी टेस्ट वापरता, अॅनोवा वापरता, पियर्सन कोरिलेशन वापरायचं असतं, तुम्हाला लिनियर रिग्रेशन करायचं असतं किंवा मल्टीव्हेरिएट रिग्रेशनमध्ये अगदी डिस्क्रिमिनंट अनालिसिस पण जेव्हा तुम्ही विचार करताना म्हणजे इन शॉर्ट सगळ्या पॅरामेट्रिक टेस्टचा म्हणजे पॅरामेट्रिक टेस्टचा जर विचार करत असाल तुम्ही जर म्हणत असाल की इफ यू आर प्लॅनिंग फॉर पॅरामेट्रिक टेस्ट, पॅरामेट्रिक टेस्टचा जर प्लॅन असेल तुमचा तर नॉर्मॅलिटी मस्ट आहे. ओके, आणि जर नॉर्मल नसेल ओके नॉर्मॅलिटी टेस्ट तुमची म्हणजे आली नाही किंवा डाटा जर नॉर्मल नसेल तर मग मात्र तुम्हाला नॉन पॅरामेट्रिक टेस्ट रन कराव्या लागतात. तर ही आणखी एक आहे की समजा की नॉर्मॅलिटी टेस्ट ओके आता इथं नॉर्मॅलिटी टेस्ट आहे. जर डेटा नॉर्मल असेल ओके इफ येस तर इथं आपण सगळ्या पॅरामेट्रिक टेस्ट रन करू शकतो. आणि समजा हा जर डाटा नॉर्मॅलिटी टेस्ट जर नाही डाटा नॉर्मल नाही आहे असं जर जेव्हा लक्षात येतं तेव्हा इथं आपण नॉन पॅरामेट्रिक टेस्ट रन करायचा. ओके, म्हणजे अगदी पण एक कंडिशन नक्कीच मी पुन्हा ही गोष्ट रिपीट करते की डाटा ॲनालिसिसला सुरुवात करण्याच्या आधी जे व्हेरिएबल आपण ॲनालाइज करणार आहोत ते सगळे व्हेरिएबल नॉर्मॅलिटी टेस्ट केल्याशिवाय पुढच्या कुठल्याही टेस्टला जायचं नाही. कारण नॉर्मॅलिटी टेस्टवरतीच तुम्ही कुठली टेस्ट वापरायची हा डिसिजन डिपेंड असतो. ओके, त्यामुळं शक्यतो ही काळजी घ्या की जर तुम्ही डाटा कलेक्शन झालेलं आहे तुमचं डाटा फीडिंग झालं आहे आणि जर तुम्ही ॲनालिसिसला सुरुवात करत असाल तर नॉर्मॅलिटी टेस्ट पहिल्यांदा रन करा आणि त्याच्यावरती ठरवा की तुमचा डाटा नॉर्मल आहे की नाही आहे आणि त्याच्यानुसार मग तुम्ही टेस्ट रन करू शकता. आता त्यासाठी एक आहे की मी मगाशी म्हटलं तसं की स्क्यूनेस आणि कर्टोसिस हे दोन बेसिक कंडिशन्स आहेत की ज्या आपल्याला चेक करायच्या असतात. तर स्क्यूनेस आणि कर्टोसिसचे झेड व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायच्या म्हणजे नक्की काय करायचं तर SPSS मध्ये जे रिझल्ट्स आलेले असतात एक असतं स्टॅटिस्टिकचं आणि दुसरं असतं स्टँडर्ड एररचं. तर त्याच्यावरून आपण झेड व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. कशा करायच्या ते मी एक्झाम्पलमध्ये पुढे सांगतेच आहे. तर त्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या -1.96 ते +1.96 ह्या रेंजमध्ये असल्या पाहिजेत. ही रेंज आहे. ओके, ह्या रेंजमध्ये झेड व्हॅल्यू असायला पाहिजे. म्हणजे त्याचे कॅल्क्युलेशन करून फार काही अवघड कॅल्क्युलेशन नाही आहे, एका मिनिटभराचं कॅल्क्युलेशन आहे. तर ह्या रेंजमध्ये त्या व्हॅल्यू
असल्या पाहिजेत. आणि दुसरी आहे ते शॅपिरो विल्क टेस्ट आणि त्याची आपल्याला पी व्हॅल्यू बघायची असते. ती 0.05च्या खाली असली पाहिजे. ओके, 0.0पेक्षा ती कमी असली पाहिजे. आणि नंतर असतं की ते हिस्टोग्राम्स कसे दिसतात, नॉर्मल क्यू प्लॉट्स कसा दिसतो, बॉक्स प्लॉट आपल्याला काय सांगतो, ह्या आणि हे सगळे इंडिकेशन्स आपल्याला नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड डाटा आहे की नाही हे सांगत असतात. म्हणजे ह्या 3 कंडिशन्स आहेत की ज्याच्याकडं आपल्याला लक्ष द्यायचं असतं की जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो. आता पहिल्यांदा आपण एक एक्झाम्पल बघूया की इथं माझ्याकडे एक डेटा सेट आहे. त्याच्यावरती आपण पहिल्यांदा SPSSच्या कमांड रन करूया आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड डाटा कसा दिसतो किंवा तो डाटा नॉर्मल आहे की नाही हे आपण थोडंसं बघूया. इथं माझ्याकडे एक SPSS मधला डेटा सेट आहे आणि इथं डाटा वगैरे सगळं फीड केलेलं आहे. आता ह्याच्यानंतर हा आहे डेटा व्ह्यू आणि हा जो आता तुम्हाला दिसतोय हा आहे सगळा व्हेरिएबल व्ह्यू. तर इथून पण कमांड देऊ शकते आणि डेटा व्ह्यूमधून पण देऊ शकते. ओके, तर आपण इथं नॉर्मॅलिटी टेस्ट करताना 2 कंडिशन असतात की आपण नॉर्मॅलिटी फक्त एका व्हेरिएबलची टेस्ट करणार आहोत की 2 व्हेरिएबलमधल्या रिलेशनची. मी तुम्हाला दोन्ही टाईपनं करून दाखवणार आहे. कारण जेव्हा सिंगल सॅम्पल टी टेस्ट आपण वापरत असतो तेव्हा एकाच व्हेरिएबलसाठी आपण ती टेस्ट करत असतो. पण जेव्हा आपण अॅनोवा करतो किंवा कोरिलेशन करतो, रिग्रेशन करतो, त्यामध्ये एकापेक्षा जास्त म्हणजे डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल ह्या पद्धतीनं आपण ती टेस्ट करत असतो. तर एक आहे की पहिल्यांदा मी तुम्हाला 2 व्हेरिएबलमधलं जेव्हा आपण रिलेशन बघत असतो डिपेंडंट आणि इंडिपेंडंट वगैरे, तर त्या पद्धतीनं मी तुम्हाला आधी करून दाखवते आणि नंतर आपण सिंगल व्हेरिएबलकडे जाऊ. ओके, आता इथं कमांड येते ॲनालाइज, डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स आणि त्याच्यामध्ये एक्सप्लोर. इथं असा एक बॉक्स ओपन होतो. त्याच्यामधून जे डिपेंडंट आहे त्या व्हेरिएबल्सची नावं इथं इन्सर्ट करायची आहेत. आता इथं मी एक व्हेरिएबल इन्सर्ट करते की इंटरफिरन्स ऑफ वर्क डिमांड आणि त्याच्यानंतर एखादं डेमोग्राफिक प्रोफाईलमधलं घेते मी. मॅरिटल स्टेटस घेऊ आपण, जे इथं फॅक्टर लिस्टमध्ये जाईल. ओके, आता स्टॅटिस्टिक्स घेताना इथं फक्त एक गोष्ट चेक करायची की इथं 95% कॉन्फिडन्स इंटरवल असला पाहिजे. कंटिन्यू. नंतर प्लॉट्समध्ये इथं हिस्टोग्रामला टिक करायचं आहे, स्टेम अँड लीफचं टिक मार्क नको आहे इथं. आणि नॉर्मॅलिटी प्लॉट्स विथ द टेस्ट ह्याला क्लिक करायचं. नंतर बाकी कुठंही काही चेंज करायचं नाही आणि नंतर कंटिन्यू करायचं. बाकी ऑप्शन्स आणि बूटस्ट्रॅपचा ऑप्शन आता आपल्याला इथं नॉर्मलसाठी वापरायचा नाही आहे. आता इथं खाली जे आहे डिस्प्ले, इथं फक्त स्टॅटिस्टिक्स हवं आहे की फक्त प्लॉट हवे आहेत हेही आपण सिलेक्ट करू शकतो. पण आपल्याला दोन्ही हवेत म्हणून इथं बोथला क्लिक करायचं आणि ओके करायचं. आता इथं तुम्हाला आउटपुटची फाईल ओपन होताना दिसते. हे असे काहीतरी टेबल दिसतात तुम्हाला. पहिला केस प्रोसेसिंग समरी, ह्याच्या बाबतीत आपल्याला काही फार जास्त नाही आत्ता बघायचे. तर आता इथं जो टेबल दिसतोय तुम्हाला तो आहे तिथं तुम्हाला स्क्यूनेस आणि कोर्टोसिस ह्या 2 गोष्टी बघायच्यात. तर आता इथं जेव्हा तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह म्हणून हा जो टेबल येतो ना, तिथं आता इथं आपण मॅरिटल स्टेटस घेतलं होतं, त्याच्यामध्ये 2 ऑप्शन होते, मॅरिड आणि अनमॅरिड. आणि हे जे व्हेरिएबल आहे, जे डिपेंडंट व्हेरिएबल म्हणून आपण चूज केलं होतं, ते तुम्हाला इथं दिसतं. आता इथं जर बघितलं तर मीडियन दिसतो, व्हरायन्स, स्टँडर्ड डेव्हिएशन, मिनिमम मॅक्सिमम, रेंज दिसते आपल्याला. ओके, इंटरक्वार्टाईल रेंज, हे सगळे कॅल्क्युलेशन्स इथं येतात. आता स्क्यूनेस आणि कोर्टोसिस हे सगळ्यात शेवटी दिसतं आपल्याला. आता हे इथं दिसतंय आणि मगाशी मी जसं सांगितलं तसं -1.96
ते प्लस 1.96 ह्या दरम्यान ते असायला पाहिजे. पण हे इथं एरर पण दिसतोय. तर आता इथं कॅल्क्युलेट करताना कसा करायचा, तर इथं कॅल्क्युलेट करताना स्टॅटिस्टिकला स्टँडर्ड एररनं भागायचं आणि जे उत्तर येईल ते असते आपली झेड व्हॅल्यू. ठीक आहे, कारण इथं टेबलमध्ये कुठंही तुम्हाला झेड व्हॅल्यू मिळत नाही. त्यामुळं झेड व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की स्टॅटिस्टिक्स भागिले स्टँडर्ड एरर हे स्क्यूनेसच्या बाबतीत पण करायचं आणि कोर्टोसिसच्या बाबतीत पण करायचं. ओके, तर आता आपण स्क्यूनेस आणि कोर्टोसिसच्या झेड व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. तर इथं जेव्हा आपण म्हणतो मॅरिड म्हणून, मॅरिडसाठी स्क्यूनेस त्याची झेड व्हॅल्यू जी होती 0.892 डिवाइड्स बाय 0.464 आणि याचं आन्सर म्हणजे झेड व्हॅल्यू साधारणतः येते 1.930. म्हणजे ही एक आहे. आणि आता आपण कोर्टोसिस कॅल्क्युलेट करूया. कोर्टोसिसची झेड व्हॅल्यू ही 0.209 डिवाइड्स बाय 0.902 आणि त्याचं भागाकार येतो साधारणतः 0.232. आता हे जर बघितलं तर ह्या दोन्ही व्हॅल्यूज -1.96 ते प्लस 1.96 ह्या दरम्यान येतात. ओके, ह्या दोन्हींच्या दरम्यान आहेत ह्या व्हॅल्यूज. म्हणजे याचा अर्थ असा की हा जो डाटा आहे तो नॉर्मल आहे किंवा नॉर्मॅलिटी टेस्ट त्याची ॲप्रूव्ड आपण म्हणू शकतो. आता हे जर अनमॅरिडच्या बाबतीत म्हटलं, ओके, अनमॅरिडच्या बाबतीतल्या जर स्क्यूनेसची व्हॅल्यू जर आपण कॅल्क्युलेट करायला गेलं, स्क्यूनेसची झेड व्हॅल्यू तर ती साधारणतः आहे 0.478 डिवाइड्स बाय 0.337 आणि ती व्हॅल्यू आहे 1.42. आणि कोर्टोसिस झेड व्हॅल्यू जर बघितली तर इथं -1.209 आणि इथं आहे 0.662 आणि याचा भागाकार येतो -1.55. तर इथं पण आपण हे म्हणू शकतो की ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सुद्धा -1.96 ते प्लस 1.96च्या दरम्यान आहेत. त्यामुळं इथं सुद्धा नॉर्मॅलिटी टेस्ट म्हणजे आपण चेक केली आणि डाटा नॉर्मल आहे. ओके, तर आता आपण परत आलो इथं SPSSच्या फाईलकडे. आता स्क्यूनेस आणि कोर्टोसिसच्या झेड व्हॅल्यूज आपण कॅल्क्युलेट केल्या. आता त्याच्यानंतर आपण बघायचं आहे की नॉर्मॅलिटीच्या टेस्ट. ओके, इथं त्यानंतरचा टेबल येतो की टेस्ट ऑफ नॉर्मॅलिटी. इथं दोन वेगवेगळ्या टेस्ट तुम्हाला दिसतात, कॉल्मोवरो-स्मिर्नोव टेस्ट आणि शापिरो-विल्क टेस्ट. ओके, तर ह्या दोन्ही टेस्टसाठी कंडिशन सेमच आहे की सिग्निफिकंट व्हॅल्यू म्हणजे ज्याला आपण मगाशी मी म्हटले होते की पी व्हॅल्यूची किंमत ही 0.05पेक्षाही कमी असायला पाहिजे. मग आता इथं SPSSमध्ये दाखवताना पी व्हॅल्यू ही सिग्निफिकंट व्हॅल्यूनं दाखवली जाते. आता इथं कर्सर जर तुम्ही बघितलं तर ह्या मॅरिड आणि अनमॅरिड ह्या दोन्हीच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या 0.05पेक्षा कमी आहेत, पहिल्या टेस्टमध्ये पण आणि शापिरो-विल्क टेस्टमध्ये पण. तर आता ह्या दोन टेस्टनुसार आपण
हे म्हणू शकतो की डाटा हा नॉर्मल आहे, कारण 0.05पेक्षा दोन्ही टेस्टच्या पी व्हॅल्यूज ह्या कमी आहेत. ओके, हा एक झाला मुद्दा. आता त्याच्यानंतर आपण बघूया की हिस्टोग्राम्स. आता हे हिस्टोग्राम्स जर बघितले तर हे आपल्याला नॉर्मल मध्ये असे दिसत नाहीत, पण एक आहे की पहिल्या स्क्यूनेस आणि कोर्टोसिस आणि ह्या दोन्ही टेस्टच्या जर सिग्निफिकंट व्हॅल्यू ह्या दोन कंडिशन जर सॅटिस्फाय होत असतील तर पुन्हा डायग्रॅम नॉर्मल आहे की नाही किंवा बेल शेप कर्व दिसतो की नाही हे बघायची फार जास्त गरज नसते. तर इथं हिस्टोग्राम तर नॉर्मॅलिटीमध्ये दिसत नाही आपल्याला. क्यू प्लॉट म्हणजे आता हे क्यू प्लॉटमध्ये काय असतं की ही जी लाईन आपल्याला दिसते स्ट्रेट लाईन, त्याच्यावरती किंवा त्याच्या अगदी जवळ मॅक्सिमम पॉईंट्स असले पाहिजेत. ओके, त्याच्या जवळपास हे मॅक्सिमम पॉईंट असले पाहिजेत. तेव्हा आता इथं जेव्हा आपण बघतो तेव्हा हे बरेचसे पॉईंट्स आहेत जे तुम्हाला सर्कलमध्ये दिसतात ते ह्या लाईनच्या जवळपास आहेत, पण लाईनवरती नाही आहेत. ओके, इथंही लाईनपासून बाजूला आहेत, लाईनच्या जवळ एकच आहे. आता हे सगळे डायग्राम्स बघण्यापेक्षा आपण एक बॉक्स प्लॉट बघू. तर ह्याला बॉक्स प्लॉट म्हटलं जातं. आता इथं जर बघितलं हे मॅरिडचं आहे, हे अनमॅरिडचं आहे. आता याच्यामध्ये सिमेट्री कुठंच दिसत नाही, म्हणजे इथं जी तुम्हाला मध्ये लाईन ड्रॉ केलेली दिसते ह्या लाईनच्या दोन्ही बाजूला समान आकाराचा बॉक्स दिसला पाहिजे, तर तो इथं दिसत नाही आहे. मॅरिडमध्ये पण दिसत नाही आणि अनमॅरिडमध्ये पण दिसत नाही आहे. पण तरीसुद्धा हा डाटा नॉर्मल आहे असं आपण म्हणू शकतो, कारण इथले स्क्यूनेस आणि कोर्टोसिसच्या म्हणजे जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते पहिल्यांदा प्रेफर करायचे आणि त्याच्यानंतर आपण डायग्रॅम बघायच्या. आता त्याच्यानंतर मी मगाशी जसं म्हटलं होतं की ह्यानंतर आपण फक्त एक जर व्हेरिएबल आपण टेस्ट करणार असू नॉर्मॅलिटीसाठी तर ते कसं घेतात. आता ते जर घ्यायचं असेल तर पुन्हा ॲनालाइजमध्ये जायचं, डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिकमध्ये, पण यावेळेस एक्सप्लोरला न जाता फ्रिक्वेन्सीजकडं जायचं. आता इथं मगाच्यासारखं तुम्हाला दोन म्हणजे डिपेंडंट व्हेरिएबल आणि फॅक्टर्सचा भाग दिसत नाही. इथं फक्त एकच बॉक्स दिसतो व्हेरिएबल्सचा. इथून आपण कुठलंही व्हेरिएबल आपण सिलेक्ट करू शकतो. आता मी इथं समजा एज आपण घेऊ आणि त्याच्यातून स्टॅटिस्टिक्समध्ये जायचं आणि स्क्यूनेस आणि कोर्टोसिसला क्लिक करायचं, म्हणजे हे आपल्याला हवं आहे. कंटिन्यू करायचं, त्याच्यानंतर चार्ट्समध्ये यायचं आणि इथं हिस्टोग्रामला क्लिक करायचं. त्याच्यानंतर हे खालचा ऑप्शन ॲक्टिवेट होतो की शो नॉर्मल कर्व, त्याला टिकमार्क करायचं आणि कंटिन्यू करायचं. फ्रिक्वेन्सी टेबलची इथं आता सध्या काही गरज नाही आहे, त्यामुळे ते डिसेबल केलं तरी चालतं. आणि ओके क्लिक केल्यानंतर इथं याच्या खाली आपल्याला हा नॉर्मल कर्वसहित हिस्टोग्राम दिसतो. आता इथं मी मगाशी स्क्यूनेस आणि कोर्टोसिसच्या पण कमांड दिल्या होत्या, त्यामुळे मगाशच्यासारखंच इथं स्टँडर्ड एरर दिसतो, स्क्यूनेसची व्हॅल्यू दिसते. ह्या दोन्हींचं डिवायडेशन करून तुम्ही झेड व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता आणि बघू शकता की डाटा नॉर्मल आहे की नाही. आता हिस्टोग्रामवरती इथं बघताना हा जो बेल शेप कर्व तुम्हाला दिसतोय ना, हा बेल शेप कर्व असं दाखवतो की हा ठीक आहे, ओके म्हणजे फार ॲप्रॉक्सिमेटली हा नॉर्मल आहे. एक लक्षात घ्या की जेव्हा आपण नॉर्मॅलिटी टेस्ट करत असतो तेव्हा तो एक्झॅक्ट नॉर्मल डाटा मिळणं कठीण असतं, की कारण आपण लोकांच्याकडून सर्वे कंडक्ट करत असतो, त्यामुळं एक्झॅक्ट नॉर्मल डाटा मिळणं हे सोशल सायन्सेसमध्ये थोडंसं कठीण आहे म्हणण्यापेक्षा ते शक्यच नाही आहे. त्यामुळं आपण ॲप्रॉक्सिमेट नॉर्मल कर्व किंवा ॲप्रॉक्सिमेट नॉर्मल डाटा हा कन्सिडर करत असतो. इथं जर बघितलं तर हा बऱ्यापैकी डाटा नॉर्मॅलिटी दाखवतो. ओके, त्यामुळं आपण म्हणू शकतो की हे व्हेरिएबल नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. तर रिसर्चर्स आताच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की नॉर्मॅलिटी टेस्ट म्हणजे नक्की काय, स्क्यूनेस कोर्टोसिसची बेसिक कन्सेप्ट आपण इथं बघितली. त्याच्यामध्ये फार डिटेल्स जर हवे असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा, म्हणजे त्यानुसार मी व्हिडिओ त्याचा अपलोड करेन.
आणि आणखी एक की जेव्हा तुम्ही नॉर्मॅलिटी टेस्ट करत असता तेव्हा एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची की जर नॉर्मॅलिटी टेस्ट तुमची जर नॉर्मॅलिटी शो करत असेल, डाटा नॉर्मल आहे हे जर सांगत असेल, तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची की तुम्ही पॅरामेट्रिक टेस्ट वापरू शकता आणि जर डाटा नॉर्मल नाही हे जर सिद्ध होत असेल तर तुम्ही नॉन पॅरामेट्रिक ज्या टेस्ट आहेत त्या वापरा. कारण सगळ्या पॅरामेट्रिक टेस्टना पॅरलल अशा नॉन पॅरामेट्रिक टेस्ट आहेत आणि त्या जर वापराल तर तुमचे स्टॅटिस्टिकली तुमच्या रिसर्चच्या व्हॅल्यूज ज्या असतील त्या करेक्ट येतील. तुमचे जे ॲनालिसिसचे जे आउटपुट आहेत ते जास्तीत जास्त व्यवस्थित आणि प्रिसाईज असं म्हणजे स्टॅटिस्टिकली खूप व्यवस्थित असा तुमचा रिसर्च होईल. कारण काय असतं ना की बऱ्याचदा असं टी टेस्ट, ॲनोवा किंवा कोरिलेशन हे अगदी ब्लाइंडली वापरलं जातं सोशल सायन्समध्ये रिसर्चमध्ये की कोणते टूल्स वापरले तर जनरली सगळेच जण सांगत असतात की मी टी टेस्ट वापरली आहे किंवा ॲनोवा वापरलं आहे किंवा मग रिग्रेशन वापरतोय, कोरिलेशन वापरतोय. पण हे सगळं वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुमचा डाटा त्यानुसार नॉर्मल आहे की नाही. ओके, तर ही एक फार जास्त वेळ पण लागत नाही ह्या सगळ्या कॅल्क्युलेशन्सना. त्यामुळं टेस्ट ह्या आधी करून घेणं म्हणजे काय ना की आपण जसं म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, की पुढं जाऊन काही ॲनालिसिसमध्ये काही प्रॉब्लेम्स तयार होण्यापेक्षा बेटर आहे की आधीपासूनच आपण त्याच्यामधले एरर कमी 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 करत न्यावे आणि अल्टिमेटली पूर्ण जेव्हा रिसर्च होईल की पूर्ण डाटा ॲनालिसिस आणि होईल ना त्यातून जे रिझल्ट्स येतील ना ते जास्त व्यवस्थित आणि जास्त सुटेबल असतील त्या प्रॉब्लेम्स सॉल्विंगसाठी. तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच. मंडळी तुम्हाला अजून जर काही म्हणजे काही कॅल्क्युलेशन्स आहेत किंवा काही म्हणजे आत्ता तर सुरुवात करते मी की एस केसेसमध्ये थोडेसे व्हिडिओज बनवायचे. पण थिरॉटिकली सुद्धा जर काही म्हणजे अजूनही थिरॉटिकली रिसर्च मेथडॉलॉजीमध्ये पण म्हणजे रिगार्डिंग स्केलिंग असेल किंवा क्वेश्चनरचं प्रिपरेशन असेल किंवा हायपोथेसिसचं डिझायनिंग असेल, ह्या सगळ्या जरी गोष्टी जरी डिस्कस करायच्या असतील तरीसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बी रिसर्च रेडी. थँक्यू.